त्याचबरोबर या ठिकाणी सुमधुर संगीत वाजवणारा अर्थातच उत्कर्ष डिसे आणि अगदी गाण्याच्या मोहावर प्रत्येक प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मनोरंजन करण्याचं काम मात्र तब्बल 3 दिवस केलं जाईल। त्याचबरोबर आमचे गुणलेखक अर्थातच शुभम सिंग आपण पाहू शकाल। यस पिरवाडी फायटर्स आपला 12वा खेळाडू आमच्या परत पोचवा। यस पहिलं षटक हाताळण्याकरता त्याचबरोबर आमचे गुणलेखक जसं म्हटलं जातं कॉमेंट्रीचा पाठीचा कणा अर्थातच गुणलेखकाच्या भूमीमध्ये आपण शुभम सिंगला पाहू शकाल। तब्बल 3 दिवस चांगली कामगिरी करणारा असा हा मात्र खेळाडू आपण या ठिकाणी गुणलेखक पाहू शकाल। यस टायमर ऑन। पहिला चेंडू निकुंज राऊत पहिला चेंडू कव्हर रेझनमध्ये त्या ठिकाणी लाविण्य घरातकडून थोडीशी झालाय चुकी। अगदी जर बघायला गेलं तर वेगाने चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल केला टिप कव्हर क्षेत्रामध्ये। अगदी फील्ड झाला पाहिजे होतं परंतु फील्ड झाला नाही आणि त्याच कारणामुळे 1 नव्हे तर 2 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जातील। पहिल्याच मात्र 2 धावा संघाचं खातं खोललं जाते अर्थातच सिरगणेश केलं जाते। या ठिकाणी आपण पाहू शकाल बिरवाडी टायगर्स संघाचे अर्थातच या ठिकाणी मोठा संघ आहे आणि या संघाचे जे दाते अर्थातच अल्पेश राऊत आज मात्र ह्या मॅचचा एन्जॉय यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मात्र थायलंडला मात्र ते टूरसाठी गेलेले आहेत। या ठिकाणी उपस्थित नाही परंतु यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मात्र अल्पेश राऊत मात्र त्या ठिकाणी मात्र बसून मात्र या मॅचचा एन्जॉय घेऊ शकतात यामध्ये नो डाऊट्स। त्याचबरोबर शरद घरत देखील आहेत मात्र या ठिकाणी उपस्थित होते आता मात्र आपल्या संघाबरोबर आहेत आणि ते देखील आपल्या संघाबरोबर सपोर्ट करण्यासाठी मात्र जोडले गेलेत। आणि एक संघ आपण बघू शकाल कुणबी किंग्स पास्तळ अर्थातच विदुरजी पाटील यांचा संघ। अगदी दोन्ही जर बघायला गेलं तर दानशूर व्यक्तिमत्व। यावेळेला आपण पाहू शकाल पिरवाडी गावाचा ब्रँड अर्थातच निकुंज राऊत कमाल करतोय। एका बाजूला आपल्या गावाचाच संघ आहे परंतु हरकत नाही ही लीग फॉर्मॅट आहे अर्थातच कुणबी प्रीमियर लीग आणि या लीग फॉर्मॅटमध्ये जर बघायला गेलं ना तर मोठं नाव। यस यावेळेला अतिशय देखणा स्ट्रोक। आतमध्ये कमॉन
यस कुणबी समाजाचे उपाध्यक्ष मनोज चिखरत यांच्या माध्यमातून मात्र आर्थिक मदत मात्र या ठिकाणी लाभली गेलं आहे, त्यांचं देखील मी आभार मानू इच्छितो. अगदी दानशूर व्यक्तिमत्व आणि या कुणबी समाजाकरता मात्र आपला कुणबी समाज कशा रीतीने मात्र पुढे जाईल याकरता मात्र हातभार लावला जातो आहे, त्याबद्दल त्यांचं देखील मी आभार मानू इच्छितो. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी ट्रॅकवर अर्थातच लावण्य खरत अगदी अपकमिंग यंगस्टर युवा टॅलेंट या संघामधून आपल्याला सातत्याने बघायला भेटेल. एका बाजूला आपण पाहू शकाल लावण्य खरत, त्याचबरोबर त्याच्या सोबतीला आदर्श खरतला देखील आपण पाहू शकाल. हा देखील आपल्याला येत्या काळात मात्र बघायला भेटेल. यावेळेला पहिलाच फुल टॉस, पंचाचा इशारा येतोय. बिमर चेंडू अर्थातच नो 1+6 1+4 यावेळेला धावा मात्र स्कोर कार्डवर जोडल्या जातील. यस 5 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जातील. अगदी खराब पहिला चेंडू रिलीज केला, कुठे ना कुठेतरी आशा आकांक्षा असतील, निराश केलं सर्व खेळाडूंना. सर्व शांत. अगदी जर बघायला गेलं जो गोलंदाज आहे ना, ज्या ताकदीचा गोलंदाज आहे, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन बिल्ड करून मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे, कारण सातत्याने जर बघायला गेलं तर समोरचा संघ देखील तेवढं तुल्यबाण आहे आणि त्याच्या विपक्षामध्ये तुम्हाला तशी गोलंदाजी करणं गरजेचं आहे. यावेळेला फटका अगदी सुरेख लॉंग ऑन रिझनमध्ये फटका सजवला जातोय, त्या ठिकाणी मात्र फील्ड करेल. तत्पूर्वी एकच धावा, एकपेक्षा जास्त काही भेटणार नाही. 18 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. पहिला चेंडू कुठे ना कुठेतरी खराबरित्याचा हाताळला, परंतु पुढच्याच चेंडू मात्र जर बघायला गेलं तर फुलरलेनचा हाताळला. ही क्षमता आहे, ही नजाकत आहे या गोलंदाजाकडे. अगदी भन्नाट वेग, चांगल्या रीतीचा चेंडू रिलीज करण्याची क्षमता कोणाकडे असेल तर अर्थातच मिस्टर लाविंडे खरत. यावेळेला खोलवर पदीचा चेंडू सॉफ्ट हँडने मात्र यावेळेला खेळून काढला जातोय. अगदी क्रिकेटची संजीवनी झाला, एकेरी दुहेरी धावा मात्र म्हटलं जाते, कारण या दोन्ही बॅटर्सला माहिती आहे. एका बाजूला आपण पाहू शकाल प्रणय घरत, जुना जाणता खेळाडू नवली संघाकडून आपण पाहतोय आणि त्याला माहिती आहे चौकार षटकार आला त्यानंतर स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे, धावफलक सातत्याने हलतं ठेवणं गरजेचं आहे आणि तेच काम मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. दोन्ही बॅटर्स अगदी समवेळी अगदी जुळून आलेत. यावेळेला पुन्हा फुलटॉस कव्हर रेचनमध्ये अगदी सुरेख फटका, नो मॅच लँडमध्ये चेंडू पडला, त्या ठिकाणी दीपूला आपण पाहू शकाल फील्ड करेल. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जातात. यस पंच दर्शवलं जातात की हा देखील नो असेल. यस या ठिकाणी आमचे मान्यवर गणेश चिखरत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. यावेळेला बॅक टू बॅक 2 बिमर. काय करतोय लावण्य खरत, अगदी जर बघायला गेलं तर ती आशा आकांक्षा नाराज करून टाकलंय प्रेक्षकांना देखील, खेळाडूंना देखील आणि संघ मालकांना देखील, याच्यामध्ये नो डाऊट्स. अगदी वेगावर स्वार आहे, भन्नाट वेग. यस पंच रिव्ह्यू असेल का? यस रिव्ह्यू आहे. चेक केलं जाईल का हा कमरेच्या वरती चेंडू आहे की नाही, यासाठी थर्ड अंपायरला मात्र या ठिकाणी रेफर जरूर केलंय, चॅलेंज केलंय या ठिकाणी. यस नो असेल. अगदी महागडं षटक अर्थातच लावण्य घरत त्यांचं जे आशा आकांक्षा असेल. आता स्कोर कार्डचं जर तपासून पाहिलं तर 22 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. दुसरं षटक प्रगतीपथावर सातत्याने जर बघायला गेलं तर पहिला बिमर चेंडू, त्यानंतर जर बघायला गेलं तर तिसरा चेंडू देखील बिमर हाताळला. अर्थातच 22 धावा स्कोर कार्डवर. चला स्पीडअप करा, टायमर देखील ऑन असेल. तुम्हाला 4 षटक हे मात्र 20 मिनिटाच्या आतमध्ये हाताळणे अनिवार्य असेल. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आमचे मान्यवर अर्थातच विदुरजी पाटील मुख्य व्यासपीठाच्या बसून मात्र ही मॅच एन्जॉय करतात. त्याच्या सोबतीला अर्थातच गणेशजी खरत देखील आहेत, त्याचबरोबर अंकुशजी खरत देखील आहेत, त्याचबरोबर सुहास पाटील
हे देखील आहेत, कारण त्यांना माहिती आहे ही मॅच आहे कुणबी प्रीमियर लीग आणि ह्या मॅचचा एन्जॉय घ्यायचं असेल तर यूट्यूब लाईव्हपेक्षा मात्र मैदानावर जाऊन ह्या मॅचचा एन्जॉय मात्र जास्त घेता येईल. आणि त्याकरता मात्र या ठिकाणी उपस्थित झालेच वेळात वेळ काढून त्यांचा देखील मी आभार मानू इच्छितो. चला स्पीडअप करा. कुणबी किंग्स लायन्सला विनंती असेल जास्त वेळाचा अवधी घेऊ नका. आपला जो नवीन गोलंदाज असेल लगेच गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज करा, ही देखील विनंती असेल. हरकत नाही, क्रिकेट आहे, क्रिकेटच्या पटलावर जर तरला थारा नाही आहे, चुकी झाला आहे, परंतु सुधारण्याची क्षमता तुमच्याकडे असेल. 22 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. यस गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस केला जात आहे. अर्थातच यस दिनेशची घरं त्यांना विनंती असेल आपण जे लाईटचं कनेक्शन आहे ते मात्र ऑन करा, कारण बॅकलाईटचा सामना कोणत्याही संघाला मात्र यस त्या ठिकाणी आमच्या परत माहिती पोहोचवली जाते की काम चालू आहे. अर्थातच ते काम पूर्ण झालं का लाईट देखील ऑन केली जाईल, ह्यामध्ये नो डाऊट्स. यस अगदी चांगलं वर्क मात्र आपण दिनेश खरं त्यांच्या माध्यमातून पाहू शकाल. त्यांचा देखील मी आभार मानू इच्छितो. यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर अर्थातच रुपेश खरत यांना इंट्रोड्यूस केलं जाते दुसऱ्या षटक हाताळण्याकरता. यावेळेला फटका अगदी सुरेख लॉंग ऑन रेझनमध्ये इनटू द गॅप, 1 बाउन्स निघून जाईल. षटकारा करता आउट ऑफ द पार्क, 6 धावा. कमांड इज इट. यस व्हॉलेंटियर्सला विनंती असेल अर्थातच वडे आणि बचकंडी यांनी लवकरात लवकर मात्र बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवा, ही देखील विनंती असेल. पंचाकडे जर बॉल असेल तर मॅच ऑन करा, जास्त वेळाचा अवधी घेऊ नका, ही देखील विनंती असेल. जो बॉल असेल त्या बॉलने मात्र मॅच ऑन करा, कारण आजचा शेड्यूल देखील मोठा आहे. कालच्या दिवसामध्ये 10 मॅच मात्र आपण पाहिले, तब्बल सकाळचे मात्र 6 वाजले आणि आजचा दिवस देखील मोठा आहे. मोठा शेड्यूल 6 जर बघायला गेलं तर 10 मॅच आजच्या दिवसामध्ये देखील आहे आणि कशा रीतीने मात्र स्पीडअप होईल ह्याच्याकडे मात्र सर्वच खेळाडूंनी मात्र लक्ष द्यायचं आहे, ही देखील विनंती असेल. येत्या काळात जर आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल कुणबी प्रीमियर लीग दुसरं दिवस आजच्या दिवसामध्ये आणि येत्या काळात आपण पाहू शकाल 26 मे ते 30 मे आंबडगोड मैदानावर रंगली जाईल. अर्थातच फायर क्रिकेट पास्तळ पुरस्कृत खासदार चषक डे नाईट क्रिकेट स्पर्धा 2025चं भव्य दिव्य आयोजन आणि या आयोजनाकरता मात्र आपण नक्कीच पाहू शकाल. अर्थातच ज्यांच्या स्वप्नातून साकार होणारे अर्थातच विदुरजी पाटील साहेब असतील आणि त्यांच्याच बरोबर गणेशजी घरत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र साकार केली जाईल. यावेळेला पुष्कर घरत या स्पर्धेकरता मात्र आलाय दर्जेदार आउट ऑफ द पार्क, 6 धावा करता षटकार चौकार. यस या ठिकाणी लाईट्स देखील ऑन झाल्यात. एका बाजूला जसं मात्र माहिती पुरवली होती काम चालू आहे आणि ते काम मला तरी वाटते आता दिनेश खरं त्यांच्या माध्यमातून मात्र पूर्ण होत असताना आपण पाहू शकाल. अगदी चांगलं वर्क मात्र आपण यावेळेला पाहू शकाल. अगदी पडद्यामागचे कलाकार आणि ह्या लाईटीसाठी अथक परिश्रम मेहनत घेणारे अर्थातच दिनेश खरत यांना आपण पाहू शकाल. यावेळेला रुपेश खरत अगदी महागडं ठरतोय. ज्या रीतीचे षटक हाताळण्याकरता इंट्रोड्यूस केलं अगदी नाराज करून टाकलं आहे अर्थातच कर्णधार निकुंज राऊतला. पहिलं जर बघायला गेलं तर नाराज केलं लावेंड्याने आणि त्याच्यानंतर आता मात्र रुपेश घरत थोडंसं घातक ठरतोय. कमबॅक करावा लागेल कारण क्रिकेटच्या पटलावर जर तरला थारा नाही. चौकार षटकार येणं हे क्रिकेटचा भाग आहे, परंतु कमबॅक करण्याची क्षमता तुमच्याकडे असणं अव्वल आहे. कारण समोर जर बघायला गेलं तर पुष्कर घरत सारखा इन्फॉर्म बॅटर्स मात्र आता थांबायचं नाव घेत नाही. यस टायमर ऑन आहे.
त्याच्याकडे मात्र लक्ष असू द्या. कुणबी किंग्स यावेळेला बॅटीची एज अगदी जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी आपण पाहू शकाल जयेश खरत यांनी अगदी झुकून दिलं होतं, परंतु हाताच्या मधून मात्र हा चेंडू निघून गेला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी ट्राय मात्र केली होती. हाताला मात्र लागून हा मात्र चेंडू शॉर्ट थर्डमॅनला मात्र ट्रॅव्हल झाला. यस 33 धावा स्कोर काढावा लागल्याचं त्यात. चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी परिपूर्ण झाला आहे. दुसऱ्या षटकात 5 चेंडूंचा खेळ झाला आहे. आता येणारा चेंडू असेल तो म्हणजेच 1. यावेळेला पॉईंट रेझनमध्ये अतिशय सुरेख फटका सजवला जातोय. त्या ठिकाणी लाविण्य गरज चेंडूचा पाठलाग जरूर केला जातोय. 1 धावा, दुसरी धावा देखील सहजरित्याने पूर्ण केली जाईल. आता धावा अगदी वेगाने बनत आहेत. आता आपण पाहू शकाल की बिरवाडी फायटर्स मात्र थांबायचं नाव घेत नाही आणि ते 2 बॅटर्स अर्थातच एका बाजूला प्रणय घरत आणि दुसऱ्या बाजूला पुष्कर घरत. षटक क्रमांक दुसरं संपते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 35. कमॉन डीजे. असं म्हणा देखील हरकत नाही. पहिला चेंडू यावेळेला अगदी अकोडपदा चेंडू, त्याला पुलचा फटका सक्सेसफुल. यावेळेला पंच सांगतायत हा देखील येईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा करता षटकार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. मात्र इम्प्रेस केलं यावेळेला पुष्कर घरतने. 4 रीतीचा मात्र ओपनिंग करता गेला. संघासाठी मात्र जी कामगिरी करण्याची गरजेची आहे ती मात्र कामगिरी करून दिली जाते आपल्या संघासाठी. यावेळेला डायरेक्ट हिट परतावा लागेल. अर्थातच त्या ठिकाणी आपण पाहू शकाल अमित पाटील कमाल करतोय. यावेळेला डायरेक्ट हिट आणि प्रणय घरत बॅक टू डकआउट्स येतोय. विकेट्स गॉन. कमॉन डीजे. टँगडेचे यस डीजे ऑपरेटर आपण पाहू शकाल. अर्थातच विवेक सिंग. अगदी जर बघायला गेलं तर उत्कर्ष डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीताने प्रत्येक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं मात्र आणि या ठिकाणी मान्यवरांचं देखील मनोरंजन केलं जाते. कारण ही मॅच आहे कुणबी प्रीमियर लीग 2025चं भव्य दिव्य आयोजन. आंबडगोड मैदानावर ही स्पर्धा मात्र पार पडत असताना आजचा दिवस मात्र दुसरा आणि दुसऱ्या दिवसातली दुसरी मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये. एका बाजूला कुणबी किंग्स पास्तळ, त्याच्या विपक्षामध्ये आपण पाहू शकाल बिरवाडी टायगर्स. यस तिरुपती बालाजी संघमालक अर्थातच किरण भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. त्याचबरोबर त्यांची सहकारी टीम यांना देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेला अमय मात्र कमाल करतोय. पहिला चेंडू जर बघायला गेला तर षटकार जरूर आला, परंतु पुढचा चेंडू स्विंग अँड मिस, अचूक टप्पा आणि बेधक मारा अशा रीतीचंच षटक तुम्हाला हाताळायला लागेल यामध्ये नो डाऊट्स.
जर कुठे ना कुठेतरी धावा अगदी वेगाने बनतात, कुठे ना कुठेतरी तुम्हाला थांबवणं गरजेचं आहे. यावेळेला अगदी अक्कुडपरीचा चेंडू आणि यावेळेला जो बॅटर आहे ना अर्थातच कृपेश पाटील, अगदी मोठा बॅटर, धष्टपष्टी यष्टीचा असा हा खेळाडू. याच्या बॅटीच्या रेंजमध्ये चेंडू जर आला ना का तो सरळ मात्र चौकार षटकारासाठी जातोच आणि त्याच चौकार षटकारासाठीच प्रसिद्ध असणारा अर्थातच कृपेश पाटील आपण पाहू शकाल. यस, किरण गणपत राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर श्रीधर राऊत साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील शब्दसमूहाने हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा ही विनंती असेल. यस, 3 चेंडूंचा खेळ झाला, 42 धावा मात्र स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. या ठिकाणी टायमर देखील ऑन असेल. चला थोडंसं स्पीडअप असू द्या. याचबरोबर या ठिकाणी मान्यवर आपण प्रभाकरजी पाटील यांच्या मात्र हस्ते स्वागत केलं जाईल. किरण भाऊ यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी प्रभाकर पाटील यांच्या हस्ते मात्र यस, फटका अगदी सुरेख सजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी काय करतोय लाविन्य. आज अगदी लाविन्याच्या मागे चेंडू लागलाय की काय हा देखील प्रश्नचिन्ह आहे. यस, श्रीधर राऊत साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाते. यस, कुणबी समाज उपाध्यक्ष त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत असेल. या ठिकाणी अमई घरात थोडंसं नाखुश असेल लाविण्यावर. ज्या रीतीचा खेळाडू आहे, क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे तो कुठे ना कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल लूज झालंय की काय असं म्हणायला देखील हरकत नाही. यावेळेला पॅटल स्वीप करण्याचा प्रयत्न पंच सांगतायत की शरीरापासून मात्र दूर फेकण्याचा मंचाव आणि हा येईल वाईट. तपलक 1ने पुढे जाईल. यस, तर स्कोर कार्ड तपासून पाहिलं तर 45 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ झाला आहे. 3रं षटक अगदी प्रगतीपथावर आहे आणि पुष्कर घरात मैदानाच्या आतमध्ये पाय ठोकून उभा आहे. स्विच हिट यावेळेला त्या ठिकाणी जीवाच्या आकांताने प्रयत्न केला, धडपडला, पडला, परंतु चेंडू थांबवू शकला नाही. अर्थातच अमित पाटील आपण पाहिलं त्या ठिकाणी काय सुरेख क्षेत्ररक्षण झालं असतं तर आजच्या दिवसातलं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र म्हणलं गेलं असतं. परंतु हाताला चेंडू स्पर्श करून मात्र सरळ चौकाराकरता रवाना झाला. षटक क्रमांक 3 संपते आणि 3ऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार जर पाहिला ना तर 49 स्कोर कार्डवर. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिझेला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन डिझे. अगदी आवर्जून ज्याची वाट पाहत होते तो गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज केला आहे. अर्थातच आदर्श खरात ज्याने फायर क्रिकेट क्लब डे नाईट क्रिकेटची ज्यावेळेला स्पर्धा मात्र गाजली होती, ज्यावेळेला तब्बल आपण पाहू शकाल चांगल्या रीतीचं काम मात्र ज्याने पार पाडलं होतं असा हा गोलंदाज अर्थातच आदर्श खरात. सुपर्ब कामगिरी करणारा, अगदी मजबूत खांदा, युवा टॅलेंट आणि जर बघायला गेलं तर जे लयमध्ये आहे अगदी अपकमिंग स्टार आहे आजच्या दिवसातला. पास्तळ संघाकडून हा आपण बघणारा नवरत्न असा हिरा अर्थातच आदर्श घरात यांना 4थ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केलं आहे. समोर जर बघायला गेलं तर एका बाजूला कृपेश पाटील देखील आहे. हा देखील पास्तळचाच ब्रँड आहे आणि तिन्ही खेळाडू आपण पाहू शकाल पास्तळचेच ब्रँड. यावेळेला खोलवर पदिता चेंडू अगदी कव्हर रिजनमध्ये फटका सजवलाय. टिप कव्हरमध्ये फील्ड करेल तत्पूर्वी 1च धावा. एका बाजूला जर बघायला गेलं तर नॉन स्ट्राईक एंडला कृपेश पाटील, स्ट्राईक एंडला पुष्कर घरात आणि गोलंदाजी ट्रॅकवर अर्थातच आदर्श घरात. हे तिन्ही खेळाडू पास्तळचे ब्रँड. अगदी घरच्या मैदानावर कोण कोणावर हावी होणार हे मात्र येत्या काळामध्ये मात्र ठरलं जाईल. अगदी आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी मात्र चांगलं काम करणारे हे तिन्ही खेळाडू
मात्र ही मॅच मात्र कुणबी प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकमेकांसमोर मात्र लढताना आपण पाहू शकाल. हा लीगचा फॉर्मॅट आहे आणि हा खेळच वेगळा आहे आणि या खेळामध्ये मात्र वेगळी मजा आहे, यामध्ये नो डाऊट्स. यावेळेला फटका अगदी सुरेख, चेंडू बराच काळ हवेमध्ये लॉंग ऑन रिजनमध्ये. मी पहिलेच म्हटलं आदर्श घरतकडे ती क्षमता आहे, ती ताकद आहे. परतवलं यावेळेला पुष्कर घरतला. बॅक टू डगआउट्स, येतो विकेट्स गॉन. कम ऑन डिझे. खरं त्यांना विनंती असेल त्यांच्या शुभ असते, मात्र या ठिकाणी गणेश हाडू घरत यांचं मात्र या ठिकाणी स्वागत केलं जाईल. चला, टायमर ऑन आहे. कुणबी लायन्स संघ 4 मिनिट 42 सेकंदामध्ये तुम्हाला 5 चेंडू हाताळणे अनिवार्य असेल. अन्यथा एक खेळाडू तुम्हाला 5व्या षटकामध्ये 30 सलकत आतमध्ये मात्र घ्यावा लागेल. ह्याच्याकडे मात्र लक्ष असू द्या, थोडंसं स्पीडअप जरूर द्या. 2 चेंडूंचा खेळ झाला आहे, 50 धावा अर्धशतक खेळी मात्र स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. यावेळेला नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. ऋषी पिरवाडी गावाचा मात्र हा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आणि संघ देखील अर्थातच पिरवाडी ट्रायगर्स आणि आदर्श करत मोठा नाव पास्तळ गावातील. यस, या ठिकाणी यंगस्टार ग्रुपकडून जर आदर्श करत यांनी मात्र हॅट्रिक जर साध्य केली तर तब्बल 1000 रुपयाचं रोख पारितोषिक मात्र दिलं जाईल. यावेळेला भन्नाट वेग, प्रचंड वेग, वेगावर स्वार. मी तर एकच म्हणेल की या गोलंदाजाच्या विरुद्धमध्ये जर तुम्हाला खेळायचं असेल ना तर प्रॅक्टिस मेकमॅन परफेक्ट असणं तुम्हाला गरजेचं आहे. सहजतेने हा खेळाडू मात्र तुम्हाला तुमच्या पॅटमधून धावा येऊ देणार नाही. यावेळेला 2200 रुपयामध्ये धावा जरूर आली, परंतु तुम्हाला बॅटीने धावा बनवायची असेल तर कॉन्सन्ट्रेशन बिल्ड करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण तेवढ्या ताकदीचा गोलंदाज आहे. एकदा लयमध्ये आली ना का खेळपट्टी देखील या खेळाडूच्या प्रेमामध्ये पडणारा असा हा गोलंदाज अर्थातच आदर्श करत त्यांना आपण पाहू शकाल. अगदी जर बघायला गेलं तर स्टार खेळाडू म्हणून येत्या काळात नक्कीच ह्याचं नाव मात्र मोठ्या उंचीवर जाईल, ह्यामध्ये नो डाऊट्स. अगदी चांगली खेळ मात्र आपल्या संघासाठी मात्र यावेळेला साकार करतोय. यावेळेला काय कमालीचा चेंडू. अगदी कृपेश पाटील मात्र विचार करत असेल की हा जेवढा ताकदीचा गोलंदाज आहे ना ह्याला मात्र सन्मान देण्याशिवाय पर्याय नाही आहे, कारण आपला विकेट देखील तेवढा महत्त्वाचा आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र आता जर बघायला गेलं तर 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 52 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 2 आणि सामना केला जाईल अर्थातच ऋषी घरातला आपण पाहू शकाल. या ठिकाणी जे कमबॅक करणं गरजेचं होतं, कुठे ना कुठेतरी संघ थोडंसं डगमगला होतं आणि ते कमबॅक करून दिलं या गोलंदाजाने अर्थातच आदर्श करत्यांनी. यावेळेला फटका अगदी सुरेख अक्रॉस द बॅट. त्या ठिकाणी लाविन्य घरात फक्त प्रेक्षक बनून राहील. लाविन्याच्या मस्तकावर दस्तक, 1 बाउन्स निघून जाईल चौकारा करता. येत्यात 4. कमॉन डिझे. यस, उर्वरित शेवटचा चेंडू. यावेळेला प्रचंड वेगाने मात्र यावेळेला चेंडू रिलीज केला जातोय. षटक क्रमांक 4 संपते. 4थ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 56. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहू शकाल तिरुपती बालाजी, त्याच्या विरुद्धमध्ये सरकार चॅलेंजर बेटेगाव. दोन्ही संघाला विनंती असेल इनिंग ब्रेक्समध्ये आपण या मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल
आणि दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक्समध्ये यायचं आहे. स्कोर 56, 4 षटक परिपूर्ण झालेत. आता अर्थातच उर्वरित आणि अंतिम शेवटचं षटक. आणि आपण पाहिलं ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये एखाद्या खेळाडूच्या मागे चेंडू लागला ना की तो लागला. आता 5व्या चेंडूमागे देखील पाहिलं लाविन्य डीप स्क्वेअरच्या दिशेने मात्र तैनात केलं आणि त्याच दिशेने मात्र चेंडू आला. फील्ड तर करू शकले नाही, 1 बाउन्स निघून गेला चौकाराकरता. अगदी जर बघायला गेलं तर कुणबी किंग्सला मात्र यावेळेला थोडंसं कुठे ना कुठेतरी टीम्स मिटिंग्स करून कमबॅक करणं गरजेचं असेल. यस, त्या ठिकाणी जे खेळाडू मात्र टॉस बॉक्सवर बसलेले त्यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्सवर न बसता त्या ठिकाणी खुर्च्या अवेलेबल आहेत, त्या खुर्च्या मात्र घेऊन मात्र बसायचं आहे ही विनंती असेल. यस, 5वं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस केलं जाते. अर्थातच प्रणय घरात हा देखील तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे. सोना जाणता खेळाडू, फायर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून बराच वर्ष याने गाजवणारा गोलंदाज यावेळेला 5व्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केला जाते. समोर जर आपण पाहू शकाल कृपेश पाटील, दोन्ही एकाच गावाचे खेळाडू, परंतु आज एकमेकांसमोर मात्र लढताना पाहू शकाल. चला स्पीडअप असू द्या. कुणबी किंग्स तुम्ही 4 षटक 20 मिनिटाच्या आतमध्ये हाताळलेत, म्हणजे असं नाही की 5व्या षटकाकरता तुम्हाला जास्त वेळ भेटेल. 5वं षटक देखील 5 मिनिटाच्या आतमध्ये हाताळायचं आहे, ह्याच्याकरता देखील लक्ष असू द्या. फक्त 4 षटक 20 मिनिटामध्ये हाताळलं म्हणजे झालं असं नाही होत. यावेळेला अगदी अक्कुडपद्धतीचा चेंडू, पुलचा फटका यावेळेला सक्सेसफुल कृपेश पाटीलच्या बॅटमधून आलाय. आउट ऑफ द पार्क. 6 धावा करताय, येत्याच 6. कमॉन डीजे. गोलंदाजीचा भार आहे ना तो कुठे ना कुठेतरी मात्र सांभाळणं गरजेचं आहे. अर्थातच आपण या ठिकाणी यूट्यूब लाईव्हच्या कॅमेरा वर्क तर देखील पाहू शकाल. अर्थातच निर्मित दिनेश खरत ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून मात्र सुरेख चित्रकरण टिपण्याचं काम मात्र त्यांच्या माध्यमातून सुरेख वर्क आपण यावेळेला पाहू शकाल. आणि त्यांच्या सोबतीला या ठिकाणी ऑनलाईन अर्थातच मयूर घरात यांना देखील आपण पाहू शकाल. दोन्ही बंधू या ठिकाणी मात्र ओमसाई स्पोर्ट्सचं मात्र या ठिकाणी वर्क मात्र यावेळेला साध्य करत असताना आपण कुणबी प्रीमियर लीगच्या माध्यमातून मात्र पाहू शकाल. यावेळेला बॅक टू बॅक 2 षटकार कृपेश पाटील नावाचा ब्रँड मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. पुढील मॅचचा मात्र टॉस केला जाईल. एका बाजूला तिरुपती बालाजी त्यांच्या विरुद्ध सरकार चॅलेंजर बेटेगाव. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल मान्यवरांच्या हस्ते मात्र इनिंग ब्रेक्समध्ये मात्र टॉस केला जाईल. घातक ठरतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी आक्रमक पवित्र धारण केलंय अर्थातच कृपेश पाटील. आणि मैदानाच्या आतमध्ये फक्त बॉल हरवण्याचं काम कोण करत असेल तर अर्थातच कृपेश पाटील. पहिल्याच्या काळामध्ये आपण पाहू शकाल बॉल गेल्यानंतर मॅच थांबायची आणि आताच्या काळामध्ये देखील तशीच थोडीशी आठवण मात्र कृपेश पाटील करून देतोय. कारण पहिल्याच्या काळामध्ये जर आपण बघायला गेलं ना तर चेंडू हरल्यानंतर मात्र सर्व खेळाडू मात्र हा चेंडू शोधण्यासाठी मात्र वेळ द्यायचे आणि चेंडू सापडे परत मात्र अंधार होऊन जायचा. पण हा अंधार होई परत मात्र मॅच खेळण्याची जी मजा होती ना ती वेगळीच आहे. परंतु आता डिजिटल सर्व चेंज झालं आहे. आता जर बघायला गेल्यानंतर डे नाईट क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी अंधार जरी असला तरी हरकत नाही, मॅच ऑन राहणार ह्याच्यामध्ये नो डाऊट्स. आणि त्याचं श्रेय जाते अर्थातच तुषार मोरे ज्यांच्या माध्यमातून ही लाईट आपण पाहू शकाल. आणि त्याच कारणामुळे ही स्पर्धा आपण डे नाईट क्रिकेट स्पर्धा मात्र यावेळेला अंबटगोड मैदानावर मात्र पाहतोय. अगदी सुरेख मात्र यावेळेला प्रणय घरत यांना मात्र कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या संघाला. 68 स्कोर कार्डवर लागले जाते. अगदी जर बघायला गेलं तर कॉन्फिडन्स लेवल थोडंसं लूज जरूर झालं असेल कारण कृपेश पाटील सारखा मोठा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. आता तो थांबायचं नाव घेत नाही आहे. प्रणय घरातला ते करून दाखवावं लागेल कारण माझ्याकडे देखील ती क्षमता आहे, ताकद आहे, मी देखील तेवढ्या ताकदीचा गोलंदाज आहे. यावेळेला देखील मोठा फटका, चेंडू नोमॅन्स लँडमध्ये जरूर पडतोय. यावेळेला 1 आणि दुसरी धावा देखील पूर्ण केली जाईल. 2च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 70 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. अगदी सुरेख खेळ
दोघे जर बघायला गेलं तर तुल्यबाण संघ आपण पाहू शकाल. काय सुरेख मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार करतायत. अर्थातच बिरवाडी टायगर्स, जैसा नाम वैसा काम. टायगर म्हणलं की कोणाला ऐकणार नाही आणि त्याच पद्धतीचा खेळ हे सर्व खेळाडू खेळतात. एका बाजूला कुणबी लायन्स, आता कुणबी लायन्सला देखील त्या नावाप्रमाणे मात्र काम करावं लागेल. आता थोडंसं अडचणीमध्ये आहे, परंतु नाण्याची आता एक बाजू चालू आहे. आता फलंदाजी करता मात्र बिरवाडी टायगर्स आहे, परंतु ती संधी देखील कुणबी लायन्सला येणार ह्यामध्ये नो डाऊट्स. यावेळेला फटका अगदी सुरेख, खेळाडू फक्त प्रेक्षक बनून राहील, त्याच्या मस्तकावर मात्र दस्तक होऊन मात्र चेंडू फरार झालाय. आउट ऑफ द पार्क. 6 धावा करता षटकार. कमॉन डीजे. यांच्या माध्यमातून मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. ही दोन्ही टीमला मात्र या ठिकाणी विनंती करेल. अर्थातच तिरुपती बालाजी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये सरकार चॅलेंजर बेटेगाव. मात्र इनिंग ब्रेक्समध्ये टॉस केला जाईल. अर्थातच उर्वरित शेवटचा आणि अंतिम चेंडू. स्कोर कार्ड जर बघायला गेलं तर भलं मोठं टार्गेट या ठिकाणी मात्र रचलंय. अर्थातच बिरवाडी टायगर संघाने 76 धावा, अगदी तुफानी फलंदाजी पुष्कर गरतने केली आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवताना कृपेश पाटील, दोन्ही पास्थळचे ब्रँड अर्थातच अगदी तुटून पडले मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी केली आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये मात्र नेऊन ठेवलं. अर्थातच प्रणय गरतने देखील मात्र यावेळेला उशिराने थोडंसं काम मात्र चांगलं केलं आहे. आता उर्वरित शेवटच्या चेंडूवर काय घडलं जाईल. यावेळेला स्लोवर मात्र चेंडू हाताळला गेला. त्या ठिकाणी अमित पाटील यांनी मात्र ज्या चेंडूवर जो क्षेत्ररक्षण करण्याचा जो प्रयत्न केला होता ना, आणि यावेळेला देखील त्याच रीतीचा मात्र चेंडू. यस समजा 5 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार जर केला, तपासून पाहिला तर 76 आणि 77 धावाचं मात्र टार्गेट सेट करून दिलं जाते. अर्थातच टॉस बॉक्समध्ये जोडले जातील धनसार गावचा गोड आवाज, अर्थातच उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच. या टॉससाठी एका बाजूला तिरुपती बालाजी आणि विपक्षात सरकार चॅलेंजर्स बेटेगाव. संदीप घरत सरांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस होतो आहे. प्लीज तिरुपती बालाजी आणि सरकार चॅलेंजर्स बेटेगाव दोन्ही करण्यात विनंती करतोय की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज वेळ न घेता आपण या टॉससाठी, इनिंग्स ब्रेकमध्ये कंपल्सरी आहे टॉस, त्या अनुषंगानं तुम्हाला विनंती करतोय. तिरुपती बालाजी आणि सरकार चॅलेंजर्स बेटेगाव. यस बघा, आमचे मान्यवर मुख्य टॉस बॉक्सकडे मात्र येऊन थांबलेत. मात्र वेळेनुसार तुम्हाला चालणं गरजेचं आहे. आम्ही अनाऊन्समेंट मात्र पहिलेच केलं होते. अर्थातच तिरुपती बालाजी कर्णधाराला विनंती असेल की आपण लगेच या, आणि त्याचबरोबर सरकार चॅलेंजर बेटेगाव संघ. येस ऑल राईट, इथून टॉस होईल.
एका बाजूला KPL, एका बाजूला कुणबी आणि नंदन यांचा कॉल राहील. पहिला मॅच पराभव, कुणबीचा कॉल, यावेळेला KPL. थँक्यू सो मच सर, तुम्ही मुख्य व्यासपीठावरती होण्याची कृपा करावी. सार्थक, एकंदरीत आपण टॉस जिंकलेलात, तुमचा निर्णय काय सर? बॉलिंग. मागचा मॅच आपण पाहिला, इथे देखील धावा भरपूर झाल्यात. पहिल्या मॅचमध्ये 50 होत्या, दुसऱ्या डावामध्ये धावांचा वेग वाढला आहे. तुम्ही आता गोलंदाजी स्वीकारली, गोलंदाजी स्वीकारत असताना प्रतिस्पर्धी संघाला कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहील? आता सध्या टाईम थोडा कमी आहे म्हणून बॉल ट्रॅव्हल होतो, तर 40-45पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत या कुणबी प्रीमियर लीगची वाट आणि या कुणबी प्रीमियर लीगचं आयोजन काय म्हणाल? ॲक्च्युली मी कुणबी प्रीमियर लीगचे जे पण आयोजक आहेत त्यांना धन्यवाद करतो, कारण की नाईट मॅच ठेवली, कारण की दिवसा खेळणं खूप अवघड असतं या महिन्यामध्ये आणि एवढी चांगली स्पर्धा रात्री कोणाला खेळायला मिळत नाही, तर त्यांनी केलं एवढं चांगलं, त्यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मागच्या मॅचमध्ये देखील टॉस हरलात, सामना गमवावा लागला. या मॅचमध्ये देखील खऱ्या अर्थानं टॉस हा तुमचा रिझल्ट नसतो. तुम्ही चांगलं क्रिकेट दाखवलं, निश्चित स्वरूपात या मॅचमध्ये लीड करू शकता. म्हटलं की 40-45पर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील. तुम्ही ज्यावेळेला बॅटिंग कराल, मागच्या मॅचमध्ये ज्या चुका झाल्या त्या सावरत आता कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील? सेम स्कोर राहील 55 पर्यंत. मागच्या मॅचमध्ये टीममधून काय चुका राहिल्या जिथे मात्र पहिल्या डावामध्ये नाही विशेषतः विजय प्राप्त करू शकले? बॉलिंगमध्ये सुधारणा करू. तुम्हाला साठी शुभेच्छा. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला, जिथे आपण पाहता तिरुपती बालाजी वॉन द टॉस आणि इलेक्टेड टू बोल फर्स्ट, इन्व्हाइट टू बॅट सरकार चॅलेंजर्स बाटेगाव. जसं दुसऱ्या डावाला पुन्हा सुरुवात होईल, मायक्रोफोनवरती स्वस्तिक पाटील यांचा गोड आवाज मायक्रोफोनवरती आपण ऐकूया. थँक्यू सो मच. यस, धन्यवाद. उत्कर्ष नाण्याची एक बाजू आपण पाहिली, मोठ्या धावा मात्र स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात, अर्थातच बिरवाडी टायगर संघाच्या बाजूने. 77 स्कोर कार्डचं भलं मोठं आव्हान मात्र कुणबी किंग्स पास्तळ संघाच्या मात्र टार्गेट सेट करून दिलं आहे. आता कुणबी किंग्स पास्तळ संघाला देखील शांत राहून चालणार नाही, त्या रीत्याची खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये साकार करावं लागेल ह्यामध्ये, नो डाऊट्स. कारण या 77 धावा जर तुम्हाला बनवायच्या असेल ना, तर पहिल्या षटकापासूनच मात्र यस, दिनेश भाऊ यांना यस कॅमेरा आहे आणि या ठिकाणी स्वागत देखील केलं जाते. यस, पहिला चेंडू वेगावर स्वार, अर्थातच कृपेश पाटील नावाचा ब्रँड यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दिसला. फलंदाजीच्या माध्यमातून ज्याने अगदी सुपर्ब कामगिरी केली आणि गोलंदाजीसाठी मात्र पहिल्या षटकामध्ये मात्र सज्ज झाला. प्रणय पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील यस त्यांचं स्वागत मात्र अर्थातच भावेश खरं त्यांच्या माध्यमातून केलं जाईल. प्रणय पाटील यस, मॅच ऑन केले जाते. पहिला चेंडू कृपेश पाटीलचा वेगवान मारा, तिखट अशी गोलंदाजी, भन्नाट वेग, प्रचंड वेगाने वर स्वार. एका बाजूला आपण पाहू शकाल निकुंज राऊत
रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षणाकडून झालाय चुकी. चेंडू दन 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 करत मात्र निघून जाईल. अर्थातच चौकारा करता येतील 4 कमॉन्डेचे. यस पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या चेंडूवर 1 आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर दुसऱ्या चेंडूवर स्विच हिट आणि अगदी सक्सेसफुल. कारण निकुंज गरंत जो आयकॉन खेळाडूच्या भूमिकामध्ये आहे ना अगदी इन्फॉर्म आहे आणि ती आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आपल्या संघासाठी खेळावं लागेल ह्यामध्ये नो डाऊट्स. कारण 77 धावा या सहजतेने बनणार नाही. यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष आणि पराकष्ट करावा लागतील. यावेळेला अगदी सुपर्ब चेंडू. बॅट आणि बॉलमधला संपर्क झाला नाही तर हा चेंडू देखील चौकार षटकारासाठी गेला असता यामध्ये नो डाऊट्स. अगदी चांगल्या पद्धतीचा चेंडू मात्र रिलीज केला जातो वारंवार. कारण गोलंदाजाला माहिती आहे धावा मोठ्या आहेत आणि ह्या धावा मात्र बनवण्याकरता फलंदाजाला मात्र चांगल्या रीतीचा खेळ साकार करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण या 77 धावा सहजतेनं बनणार नाही. आता 3 चेंडूचा खेळ झाला. एका बाजूला आपण पाहू शकाल पास्तळ गावाचा अर्थातच हर्षवर्धन यांना ओपनिंगचा फलंदाज आहे. यावेळेला बॅटीची एज लागले की काय. यस पंचांचा बोट यस पंचांचं बोट आकाशाकडे. यावेळेला बॅटीची लिडिंग एज आणि विकेटचं पतन अर्थातच हर्षवर्धन बॅक टू द आउट्स येतं. विकेट्स गॉन कमॉन्डेचे. यस 4 चेंडूंचा खेळ परिपूर्ण झालाय पहिल्या षटकातला. अर्थातच यस नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. सेमी आयकॉन अर्थातच लावण्य घरात. आता फलंदाजीच्या माध्यमातून इम्प्रेस करून द्यावं लागेल आपल्या संघाला. त्याच्याशिवाय पर्याय नाही. कुठे ना कुठेतरी थोडंसं कॉन्फिडन्स लेवल लूज झाला असेल हरकत नाही. परंतु तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन बिल्ड करून मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. कारण ती गरज आहे संघाला. कारण 77 धावा बनवण्याकरता तुम्हाला चौकार षटकाराची आतिषबाजी करावी लागेल. परंतु कृपेश पाटील म्हणतोय की ते शक्य नाही. यावेळेला पहिला चेंडू स्विच हिट. मात्र तुम्हाला हा फटका खेळण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन बिल्ड करणं गरजेचं आहे. षटक क्रमांक पहिला संपते. पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त आणि फक्त 6 कमांडेचे. असू द्या कारण आपल्याला टायमाच्या आतमध्ये मात्र मॅच संपवण्याचा प्रयत्न असेल आजच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये खूप जास्त वेळाचा अवधी खर्च झाला परंतु तोच वेळ मात्र आजच्या दिवसामध्ये भरून काढण्याचा मात्र प्रयत्न केला जाईल आणि तीच कामगिरी मात्र प्रत्येक खेळाडूकडून मात्र जे सहकार्य लाभू द्या हीच अपेक्षा असेल. यस या ठिकाणी आमचे मान्यवर घनश्यामजी घरत साहेब उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. यस षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी यस मयंक पाटील आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहू शकाल. यावेळेला अक्रॉस द बॅट निकुंजच्या बॅटमधून अगदी सुरेख सुंदर फटका. 1 बाउन्स निघून जाईल चौकारा करता येतील 4.
यस अरुणजी खरं त्यांच्या शुभ असते मात्र घनश्याम साहेबांचं मात्र या ठिकाणी स्वागत केलं जाईल. यस अरुणजी करत साहेबांच्या हॅलो यस निकुंज मात्र मैदानाच्या आतमध्ये कमाल करतोय. सुरेख आणि अशा रीतीची मात्र फलंदाजी बघण्याकरता प्रत्येक प्रेक्षक राजा मात्र मैदानाच्या आतमध्ये येतो आणि त्याला यस उमेश घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत मात्र विदुरजी पाटील यांच्या माध्यमातून मात्र केलं जाईल. आगतम स्वागतम सुस्वागतम. यावेळेला फटका फसलाय अर्थातच निकुंज राऊतचा. रिव्हर्स स्विच केला परंतु बॅट आणि बॉलमधला चांगला संपर्कच झाला नाही आणि त्याच कारणामुळे सरळ चेंडू मात्र क्षेत्ररक्षणाचा हातामध्ये जाऊन मात्र विसावला आणि आलाय विकेट. गॉन. Yes, sir. Thank you, DC. कॅच जिंका मॅच आणि लॉंग ऑन रिझल्टमध्ये कोणतो खेळाडू अर्थातच राकेश खरत. अगदी साधा सोपा कॅच सहजतेने कॅच घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि अगदी धरती मातेला दान केला. आता जसं म्हटलं जातं क्रिकेटच्या पटलावर तुम्ही कॅच सोडणार तर कुठे ना कुठेतरी आपला संघ अडचणीमध्ये येणार ह्यामध्ये नो डाऊट्स. आणि अशा रीतीची चुकी सुधारणं गरजेचं आहे कारण क्रिकेटचा खेळ कधी बदलेल काय बिघडेल काय घडेल सांगता येत नाही. यावेळेला लाविन्य घरात मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे जो अजूनही शांत आहे. कुठल्याही प्रकारच्या मोठ्या धावा मात्र म्हणत नाही पंच सांगतायत. 22च्या रूपामध्ये मात्र एक धावा अंकित केली जाईल. धावफलक एकीने पुढे जाईल परंतु एकेरी दुहेरीने काय बिघडणार नाही. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. चौकार षटकाराच्या भाषेमध्ये बोलावा लागेल कारण आता दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूंचा खेळ झाला आहे. येणारा चेंडू असेल तो म्हणजेच एक दुसऱ्या षटकातला मयंक पाटील. यावेळेला पॉईंट लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. यावेळेला थांबणार नाही निघून जाईल चौकाराकरता. षटक क्रमांक 2 संपतायत. 2 षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 20 धावा स्कोरकार्डवर लागल्या जातात. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क जकीला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमांड डिस्क. ठिकाणी आमचे मान्यवर अर्थातच प्रफुल्लजी घरत सर्वाधिक सरावली ग्रावाचा ब्रँड नाव यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन मात्र स्थानापन्न व्हा. आपली मुख्य जागा ही व्यासपीठावर आहे. यस आकर्षक करंडक या ठिकाणी उपस्थित झालेत आणि जे मात्र ज्यांच्या माध्यमातून भेटलंय अर्थातच मोठं नाव दिग्गज नाव पास्तळ गावाचा ब्रँड अर्थातच विदुरजी जयराम पाटील यांच्या माध्यमातून त्यांचा देखील मी आभार मानू इच्छितो. KPL करता जेवढं आपलं नाव KPLचं पुढे जाईल ते नाव मोठं कसं होईल
याच्यासाठी मात्र प्रयत्न करणारे अर्थातच विदुरजी पाटील साहेब आणि त्यांच्या माध्यमातून पहिलं दुसरं तिसरं चौथं असं आकर्षक चषक मात्र ह्या कोणत्या गावामध्ये जाणार आणि कोणत्या घरामध्ये हा जाणार आणि ज्यावेळेला ट्रॉफी घरामध्ये बघणार त्यावेळेला फक्त एकच आठवेल की कुणबी प्रीमियर लीग 2025चं भव्य दिव्य आयोजन आणि वर्ष 5वं आणि हे 5वं वर्ष मात्र साकार होत असताना आपण पाहू शकाल आंबडगोड मैदानावर. हॅलो यस टॉट असेल तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल राकेश घरातला इंट्रोड्यूस केलं आहे. अगदी जर बघायला गेलं तर बोटांमधली चातू चोकणारा हा गोलंदाज जी क्षमता आहे हातभर वाळण्याची ती यावेळेला मात्र दाखवत असताना यावेळेला पुन्हा बीट उत्तर नाही आहे लाविन्य घरतकडे. गोलंदाज प्रश्न विचारतोय की ह्या चेंडूवर किती धावा, लाविन्य सांगतोय की डॉट. आता दोन चेंडूंचा खेळ जर बघितला ना फक्त गोलंदाज आणि यष्टीरक्षक अशा रीतीचाच खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये साकार होताना आपण पाहू शकाल. अगदी मजबूत स्थितीमध्ये आपण पाहू शकाल पिरवाडी टायगर संघ काय कमाल करतोय. यावेळेला फुल टॉस फटका सजवलाय त्या ठिकाणी कृपेश पाटील चुकी करणार नाही. सरळ कृपेश पाटीलच्या हातकंटामध्ये जाऊन चेंडू विसावला आणि लाविन्य घरात त्यांना परतावं लागेल. बॅक टू द आउट्स येतो विकेट्स गॉन कमॉन डीजे. टंगडीचे यस त्याचबरोबर दैसर गावाचं दानशूर व्यक्तिमत्व आशिष कमळाकर घर त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅच करता सामनावीरची मात्र या ठिकाणी ट्रॉफी अगदीच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मात्र या ठिकाणी प्रदान केली जाते. त्यांचं देखील मी आभार मानू इच्छितो आणि आपण चमचमत्या ट्रॉफ्या मात्र बघू शकता. त्या ठिकाणी कॅमेरामॅनला विनंती असेल येऊ द्या. अगदी जर बघायला गेलं तर भव्य दिव्य अशा मात्र ट्रॉफ्या आणि भव्य दिव्य आयोजन आंबडगोड मैदानावरचं अर्थातच कुणबी प्रीमियर लीग 2025चं सुपर आयोजन अगदी सर्व कसं एकदम ओकेमध्ये अशा रीतीचं नियोजन. यावेळेला बॅटीची एज आदर्श गरत अगदी स्वस्तामध्ये बाद जसा मैदानाच्या आतमध्ये गेला तसा मात्र तंबूच्या आसऱ्याला परतला जाईल. येतोय विकेट्स गॉन. संघासाठी चांगल्या रीतीचं दर्जेदार असं षटक क्रमांक हाताळतोय अर्थातच राकेश घरातला आपण पाहू शकाल. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल रुपेश घरात यांना. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज अर्थातच प्रणय घरात अजूनही शांत आहे. कुठल्याही प्रकारच्या मोठ्या धावा बनवत नाही आहे. अगदी संघ अडचणीमध्ये आहे आणि अडचणीमधून संघाला कोण बाहेर काढणार हा देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण ज्यावेळेला संघ अडचणीमध्ये असतो ना त्यावेळेला कोणाला तरी ती रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळणं गरजेचं असते. यावेळेला फटका अगदी सजवला आहे. लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी फील्ड करेल अर्थातच मयंक पाटील. 1 आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. आता मी तर म्हणेल एकेरी दुहेरीने चालवून मात्र चालणार नाही. तुम्हाला पहिल्या घेरवरची गाडी मात्र तिसऱ्या घेरवर चौथ्या घेरवर मात्र टाकावी लागेल. आता येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते म्हणजे 13 धावा बनवायच्या आहेत. 55 मोठ्या धावा आहेत आणि या धावा सहजतेने बनणार नाही. त्यासाठी तुम्हाला आक्रमक पवित्र धारण करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित आणि अंतिम शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला राकेश करत यावेळेला सुपअप चेंडू
अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू डाऊन द ग्राउंड कार्पेटला रोल होत असताना फील्ड करेल. तत्पूर्वी एकच भेटेल, एकपेक्षा जास्त काही नाही. षटक क्रमांक तिसरा संपते. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर फक्त आणि फक्त 23. आता येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत ते म्हणजेच 12 धावा बनवायच्या आहेत, ते म्हणजेच 54. या ठिकाणी आपण आकर्षक चषक पाहू शकतात. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज करता मात्र या ठिकाणी सायकल अर्थातच बेटेगावचं दानशूर व्यक्तिमत्व अर्थातच संदीप दादा यांच्या माध्यमातून मात्र या टुर्नामेंटसाठी दिले, त्यांचा देखील मी आभार मानू इच्छितो. आणि यस त्याचबरोबर पास्तळ गावाचे सुयश रमेश घरत यांनी मात्र क्रिकेटचा जो मेन पार्ट अर्थातच चेंडू पुरवण्याचं काम त्यांनी केलं आहे, त्यांचा देखील मी आभार मानू इच्छितो. असे दिग्गज खेळाडू आणि त्यांचे थोर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या कार्यामुळे मात्र ही स्पर्धा मात्र पार पडते, त्यांच्या कार्याला मात्र सलाम असेल. तर चौथं षटक प्रगतीपथावर आहे. स्कोरकार्डचा विचार केला तर फक्त आणि फक्त 24. एका बाजूला जर बघायला गेलं ना तर प्रणय घरत आणि दुसऱ्या बाजूला रुपेश घरत अजूनही शांत आहे, परंतु गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेला पुष्करला आमंत्रित केलं आहे. आपण हे सातत्याने बघतोय की तिन्ही ठिकाणी मात्र पास्तळचेच खेळाडू, स्ट्राईक एंडला देखील, नॉन स्ट्राईक एंडला देखील आणि गोलंदाजी ट्रॅकवर देखील. यावेळेला पुष्कर घरत मात्र कमाल केलं आहे आजच्या दिवसामध्ये, अगदी इम्प्रेस केलं आहे. ज्यावेळेला संधी दिली आणि ती संधीचं सोनं केलं. ओपनिंग करता गेला आणि अगदी तुटूनच पडला मैदानाच्या आतमध्ये. त्याला माहिती आहे ही संधी पुन्हा पुन्हा भेटणार नाही. क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला जर तरला थारा नाही, ज्या वेळेला संधी भेटणार त्यावेळेला संधीचं सोनं करा, हाच मात्र मंत्र मी या ठिकाणी सांगेल. आणि ते मंत्र मात्र अर्थातच पुष्कर घरत त्यांनी जोपासलं. यावेळेला 1-1ने मात्र खेळून चालणार नाही. धावपलक 3 चेंडूंचा खेळ चालला आहे. आता 26 स्कोर कार्डवर लागले जातात. अगदी जर बघायला गेलं ना तर आता मजबूत स्थितीमध्ये आहे अर्थातच बिरवाडी संघ. काय कमाल करतोय प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक जर बघायला गेलं तर खेळाडूने अगदी झोकून दिला हा सामना जिंकण्याकरता. फलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, गोलंदाजी म्हणा, अचूक रित्याची कामगिरी मात्र आपल्या संघासाठी केली. आता 4मध्ये फक्त आणि फक्त 4च खर्च केलेत. अगदी इकॉनॉमिकल षटक अर्थातच पुष्कर घर त्यांचं सुपअप. आता समोर जर बघायला गेलं तर रुपेश घरत आहे, अजूनही शांत आहे, कुठल्याही प्रकारचा मोठा हिट येतच नाही आहे. यावेळेला सुपर बॉलिंग, भन्नाट वेग, टप्पा पडला आणि सरळ मात्र यष्टिरक्षकाच्या हातखंडामध्ये मात्र जाऊन चेंडू विसावला. सुपर बॉलिंग मात्र यावेळेला पुष्करच्या माध्यमातून बघायला भेटते. अगदी जर बघायला गेलं तर धावा मोठ्या बनला, त्यामुळे कुठे ना कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल लूज झालं की काय हा देखील प्रश्नचिन्ह आहे. अर्थातच कुणबी किंग्स यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह घेऊन काढला जातोय. तत्पूर्वी एकच पूर्ण केली जाईल. षटक क्रमांक 4 संपते. षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 29. आणि तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क चौकीला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन. अठ्ठावीस धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजेच 49. चला थोडंसं स्पीडअप असा पुढची मॅच मात्र रंगली जाईल. जशी पुढची मॅच रंगली जाईल मायक्रोफोनवर मात्र जोडलं जाईल धनसार गावचा गोड आवाज अर्थातच उत्कर्ष पाटील, आणि ज्याच्या आवाजाने प्रत्येक प्रेक्षकांना रिझवण्याचं काम मात्र आजच्या दिवसामध्ये केलं जाईल. उद्याच्या दिवसामध्ये देखील उत्कर्ष पाटील या ठिकाणी उपस्थित असेल आणि त्यांच्या माध्यमातून मात्र आवाजाने प्रत्येक प्रेक्षकांना खेळाडूंना मात्र रिझवण्याचं काम मात्र त्याच्या माध्यमातून केलं जाईल. सुपर आवाज यावेळेला पंच सांगतायत की 22च्या रूपामध्ये 1 धावा अंकित केली जाईल. षटक क्रमांक 5 चालू आहे. येणारे चेंडू असतील ते म्हणजे 5 धावांचा विचार केला तर 29. फक्तच गोलंदाजाने एकापेक्षा जास्त धावा देण्याचं कुठलाही मात्र या ठिकाणी मंचावर ठेवला नाही. फक्त आणि फक्त 1-1-1 अशा रीतीचाच मात्र यावेळेला खेळ मात्र साकार होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. सुपर बॉलिंग
यावेळेला प्रियेश घरात मात्र तीच कामगिरी करतो, जी गोलंदाजाने स्टार्ट करून दिलं ना आणि एंड करण्याचं काम देखील प्रियेश करत अगदी सुरेख करतोय. यावेळेला स्विंग अँड मिस, टप्पा पडला आणि हातभर वाळण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. सरळ यष्टीरक्षकाच्या हातखंडामध्ये मात्र चेंडू जाऊन विसावला. षटक क्रमांक 5 आणि 3 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 3. स्कोरकार्डचा विचार केला तर 30 धावा स्कोरकार्डवर लागल्या जातात. यावेळेला फटका अगदी सुरेख, उशिराणा का होईना परंतु फटका सजवलाय, परंतु हरकत नाही. हा लीग फॉर्मॅट आहे. या लीग फॉर्मॅटमध्ये तुम्ही पहिली मॅच गमावली परंतु हरकत नाही, तुमच्याकडे मात्र 3 संधी असणार आणि त्यावेळेला मात्र कमबॅक करण्याची क्षमता तुमच्याकडे असणं अव्वल आहे. आणि ते कमबॅक ज्या चुका झाल्या त्या सुधारणं गरजेचं आहे. पहिली मॅच हरली म्हणजे सर्व काही संपलं असं होत नाही आहे. तुमच्याकडे पुन्हा संधी येणार आणि त्या संधीचं मात्र सोनं करणार, ह्याच्यामध्ये नो डाऊट्स. आता जे घडलंय, जे बिघडलंय ते सुधारवण्याचा मात्र प्रयत्न करा, एवढंच मी म्हणेन. आता जर बघायला गेलं तर उर्वरित आणि अंतिम शेवटचे 2 चेंडू आणि यस मागच्या वर्षीमध्ये फायनलमध्ये प्रवेश आणि विजेता संपन्न केला, अर्थातच तिरुपती बालाजी संघ. आता मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल 3री मॅच रंगली जाईल. त्यांच्या विपक्षामध्ये सरकार चॅलेंजर बेटेगाव संघ आपण पाहू शकाल. यस मॅच विन करते अर्थातच पेटेगाव टायगर संघ. जशी मात्र 3री मॅच ऑन केली जाईल, मायक्रोफोनवर जोडले जाईल अर्थातच उत्कर्ष पाटील. करेल मॅन ऑफ द मॅच करता या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते मात्र या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन मात्र सन्मानित दिलं जाईल. यस पुष्कर घरत या लगेच मी अंकुशची घरत साहेबांना विनंती करेल त्यांच्या हस्ते नाही संदीपची घरत यांच्या पेटेगावचे मात्र नवरत्न हिरा त्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी ट्रॉफी देऊन पुष्कर घरत यांना मात्र सन्मानित केलं जाईल. यस केतन दादा याला विनंती असेल की आपण हे छायाचित्र मात्र आपल्या मोबाईलमध्ये मात्र कैद करून घ्या आणि पुष्करला मात्र विनंती करेल की 1 मिनिट थांबायचं आहे.